मंत्री तानाजी सावंत यांनी जी आहे ती शेतकऱ्यांची अवकात काढलेली आहेत। एका गावातील शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलं की अवकातीत राहा, यामुळे जे आहे ते पुन्हा एकदा वाद निर्माण झालेले आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते आमदार बच्चू कडू, तो काय सांगणार? तानाजी सावंतांनी वक्तव्य केले आहेत की शेतकऱ्यांनी अवकातीत राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांना ते बोलेल कसं पाहतात? आता नेमका तो प्रसंग त्या सगळ्या संदर्भातला बोलताना ते वृद्ध शेतकरी उभे राहिले। यावेळेस मंत्री आणि एकंदरीत आपण शिवसेनेचे नेते आहे याचं भान तानाजी सावंतांना ठेवणं गरजेचं आहे। होऊ शकतं कदाचित नेमकी घटना आपण जर पाहिली तर प्रसंग कोणता होता, त्याच्यातून काय निर्माण झालं हे जरी झालं असेल किंवा एखादं शेतकऱ्याचं चुकलं जरी असेल तरी शेतकऱ्याबद्दल अशा प्रकारचं बोलणं मला वाटतं उचित नाही आहे। एकामागं एक अशा पद्धतीनं सत्तेतले मंत्री जर बोलत असेल तर याचा सगळा परिणाम येत्या निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही। कारण आखरी तुम्ही काय काम केलं याच्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीचे लोकांसमोर आले हा प्रश्न फार महत्त्वाचा असतं। आणि एखाद्या कामासाठी, शेतकऱ्याच्या कामासाठी एखाद्या अधिकाऱ्यावर बोललं असतं तर कदाचित सहन केलं असतं, पण मंत्र्यासमोर जेव्हा एखादा शेतकरी जातं त्याला अवकात काढणं हे काही फार उचित नाही। तानाजींनी एक तर त्याची जाहीर माफी मागावी, कारण शेतकरी आहे ते वृद्ध शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची अवकात काढणं ते एवढं सोपं नाही। त्याची अवकात जर अशा पद्धतीनं काढल्या गेली तर सरकारची अवकात दाखवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, याची काळजी तानाजी सावंतने घेतली पाहिजे। तानाजी सावंतांचं 2 दिवसापूर्वीचं वक्तव्य आहे। आधीच महायुतीत खटके उडत असताना त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी सोबत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत कधीच आयुष्यभर पटलं नाहीत, कॅबिनेटच्या बैठकीत जर एकत्र आलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात असं ते म्हटलेत, काय सांगणार? तानाजी सावंत आरोग्य मंत्री आहे, त्यांनी युतीचं आरोग्य सांभाळलं पाहिजे। ते उलट मला वाटते त्यांचंच आरोग्य धोक्यात काढण्याचं काम तानाजी सावंत करत आहे। उलट्या होत असेल तर बऱ्याच औषधी तानाजी सावंत ज्या खात्याचे मंत्री आहे त्या खात्यातल्या डॉक्टरला बोलावून घ्यायला पाहिजे, चांगलं औषध त्यांनी दिलं असतं आणि उलट्या थांबल्या असते कदाचित। आधीच एकीकडे महायुती जे आहे ते महाविकास आघाडीच्या रडावर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, त्यानंतर बदलापूर प्रकरण असेल, केसरकरांवर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी आगपागड केलेली आहेत की शिक्षण विभाग बदनाम होतोय, बदलापूरचं प्रकरण हाताळतात। सत्तेतल्या मंत्र्यांमुळे कुठेतरी महायुती अडचणीत येते। काही मंत्री जर पाहिले तर ते बेछूट बोलणे, काम न करणे, काही मंत्र्याचे तर आता असे काही उदाहरण येत आहे, क्लर्कपासून पण बदल्याचे पैसे घेणे, पैशाशिवाय कुठली गोष्ट समोर न करणे, अशा प्रकारचा जो एकंदरीत व्यवहार सुरू आहे त्याला थांबवलं पाहिजे आणि उडसूट काही बोलावं हे काही चांगलं नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितलेली आहे, कसं पाहता? मला वाटते माफी मी त्या दिवशी म्हटलं होतं का मुख्यमंत्री असेल, देवेंद्रजी फडणवीस असेल किंवा मोदीजी असेल, यांनी माफी मागायला महाराजांची काय हरकत आहे? आणि मागितली तर हे चांगलंच आहे। ज्या चुका झाल्या त्या किमान पंतप्रधानाला माफी मागावं लागतं, याचे परिणाम खालच्या अधिकारी, प्रशासकीय अधिकारी ह्या सगळ्यांना त्याचे काय परिणाम भोगावं लागतं हे याच्यातून निष्पन्न झालं। एखादी घटना चुकीची होतं आणि ते महाराजाच्या बाबतीत एखाद्या पंतप्रधान येऊन जर ते पुतळा पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही आणि त्यांनी माफी मागितलं, निश्चितच आम्ही त्यांचं आदर करू का केलेली चूक त्यांनी मान्य केली आणि माफी मागितली तर मला वाटते याच्यातून त्यांचाच आदर वाढलेला आहे। शेवटला प्रश्न, लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, खासदार नवनीत राणांचा पराभव झालेला आहे। 2 दिवसांपूर्वी तुमच्याच मतदारसंघात येऊन तुमच्यावर त्यांनी टीका केलेली आहे, आज देखील चांदूर बाजारमध्ये केलेली आहेत। तुमचे प्रहारचे आमदार आहेत राजकुमार पटेल, यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप राणा दाम्पत्यांनी केलेले आहेत, कसं पाहता राणा दाम्पत्याच्या या सतत होणाऱ्या आरोपांकडे? काही लोक काही फार महत्त्व त्याला देत नाही आणि मला वाटतं त्याच्यावर अधिक उचित बोलल्यापेक्षा आग लागल्यावर धुवा निघणारच आहे, ते धुव्याला काही अर्थ नसतं आणि तो संताप आता त्यांना पडण्याचा जो संताप आहे तो मला असं वाटतं त्यांना एवढा मोठा आहे। आणि काय झालंय का त्यांच्या आयुष्यात जेवढ्या वेळा जय श्रीराम म्हटलं नाही तेवढ्या वेळा त्यांनी या निवडणुकीत इतकं जय श्रीराम
म्हणून त्याचा गलत वापर करण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांनाच कदाचित हा झटका दिला असेल. त्यांनी आयुष्यात कधी इतकं जय श्रीराम हा शब्दाचा प्रयोग केला नाही आणि फक्त सत्ता आणि राजकारणासाठी अशा पद्धतीचा वापर तो देवालाही सुद्धा मान्य नाही. आम्ही प्रभू रामचंद्राला हृदयात ठेवतो. यांनी रस्त्यावर आणून पुन्हा राजकारण करण्याचं जे काम केलं ते लोकांना लक्षात आलं. आता बच्चू कडू शिवाय त्यांना दुसरा काही मला वाटतं शत्रू दिसत नाही आणि ते कडू त्यांना औषध झोमत आहे सध्या. कडू औषध झोमत असताना उलट त्या प्रकारचा कडवटपणा येतच. पण आमच्या औषधीनं तब्येत चांगली होईल एवढं मात्र खरं आहे. हिशोब करायचा आहे म्हणते मतदारसंघात सुपारी बहादूर म्हणून तुमचा उल्लेख सातत्यानं करतो. काही हरकत नाही. कसं आहे, हिशोब जनता करत असतं, एका नेत्याच्या हाती ते नसतं. त्याच्यानं जनता त्याचं उत्तर देईल. नक्कीच. तर नवनीत राणांच्या आरोपाला जनता उत्तर देईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार बच्चू कडूंनी दिली आणि सोबतच तानाजी सावंतने जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य चुकीचं आहे. त्यांनी त्याची माफी मागितली पाहिजे, नाहीतर जनता सरकारला सरकारची अवकात दाखवेल अशा शब्दात जे आहे ते बच्चू कडूंनी जे आहे ते समाचार घेतलेला आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी.